Okay, now we are going to see the first example from the page number 226. Two persons A and B play a game tossing a coin thrice. एक कॉइन आहे तो किती वेळेस तीन कॉइन नाही फेकत आहे, एकच कॉइन 3 टाइम्स फेकतात. ठीक आहे, पहिले पर्सन एने घेतला, त्यांनी 1 कॉइन 3 टाइम्स थ्रो केला, पर्सन बीने 3 टाइम्स थ्रो केला. If the result of the toss is head, A gets 2 rupees from B. If the result of toss is tail, B gets 1.5 rupees from A. ठीक आहे, हेड पडला तर एला 2 रुपये देणार बी, आणि जर टेल पडला तर बी देणार 1.5 म्हणजे 1.5 रुपये कोणाला देणार, एला. ठीक आहे, ओके, बेट लागली त्यांची असं समजा. त्याच्यानंतर लेट एक्स डिनोट द अमाऊंट गेन ऑर लॉस बाय ए. एक्स रॅन्डम व्हेरिएबल आहे, एक्स की जो चेंज होतोय, मे बी चेंज होऊ शकतो, डोंट नो. गेन किंवा लॉस झालाय एला तो दाखवतो तो. शो दॅट एक्स इज द डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल अँड शो हाऊ इट कॅन बी डिफाईन्ड ॲज द फंक्शन ऑफ सॅम्पल स्पेस ऑफ द एक्सपेरिमेंट. आता सॅम्पल स्पेस सगळ्यात पहिले आपण लिहूया. Let S be the sample space for given experiment. आणि एक्सच्या बाबतीत लिहायची गरज नाही कारण त्यांनी दिला आहे एक्स डिनोटच करायचा आहे. एस काय येईल बघा, मला सांगा. एक तर तिन्ही हेड पडतील, बरोबर आहे. नंतर 2 हेड, पहिला टी, तो टीला शिफ्ट करू इकडं, टी इथे आला, परत टीला इकडे शिफ्ट करू. अजून कळलं ना काय केलं, तिन्ही हेड, एक टी रिप्लेस केला एचच्या जागेवर, टी इकडे टी इकडे असं झालं. आता एका एचला रिप्लेस केला होता टीच्या जागेवर, आता 2 एच रिप्लेस करू आपण टीने. आता हा एच इकडे शिफ्ट करू, टी एच टी, एच अजून रिप्लेस तिकडे शिफ्ट करू. ठीक आहे, तर थोडंसं जागा कमी पडते ना, थोडं इकडे घेतो. ओके, म्हणजे 2 एच टीने रिप्लेस केले, मग अशी टी इकडं शिफ्ट करत होता, आता एच सिंगल आहे त्याला इकडं शिफ्ट केला, नंतर इकडे. आता तिन्ही एच रिप्लेस करून देऊ आपण, टी टी टी. टोटल सॅम्पल स्पेस बघा किती नंबरचा, 1 2 3 4 5 6 7 8. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज 8. आलं लक्षात? ओके, तर इथं 8 तो आलेला आहे. आता त्याच्यानंतर बघा आपल्याला एक्स दिलेलं आहे, एच एकतर तुम्हाला 3दा भेटला आहे. एक्स इज इन रुपीज करस्पॉन्डिंग दिज आउटकम्स. एक्स इज अ रॅन्डम व्हेरिएबल इन रुपीज. जर त्याला बघायला गेलं तर तिथं फायदा आणि तोटा कोणत्या कोणत्या इव्हेंटला काय काय होतं आहे. एक तर तिथं 3दा एच आलेला आहे, 2दा एच आणि एकदा टी आलेलं आहे, तसे इव्हेंट आहे. 2दा टी आणि एकदा एच आला आहे, असा पण इव्हेंट आहे. तर या वेळेला होतं काय, आणि 3दा टी आला आहे, त्यावेळेला काय होतं आहे. तर बघा सिम्पल वेमध्ये एक एक इव्हेंटला आपण तिथं कंप्लीट करूया. लेट एक्स इज रॅन्डम व्हेरिएबल इन रुपीज. रुपीजमध्ये येतो. ठीक आहे, रिप्रेझेंट्स गेन ऑर लॉस टू ए असं. ठीक आहे, आता बघा सगळ्यात पहिले आपण काय कन्सिडर करू, एक्स जेव्हा तिथं ट्रिपल एच येतोय, काय येतोय,
लेट एक्स बी द आर व्ही रँडम व्हेरिएबल असं शॉर्ट फॉर्म लिहिलं तरी चालतो. एक्स बी द रँडम व्हेरिएबल इन रुपीज रिप्रेझेंट्स काय रिप्रेझेंट करतोय, गेन ऑर लॉस टू ए. मग आता बघा एक्स जेव्हा तिथं ट्रिपल एच 3 टाइम्स एच असेल, एच 3 टाइम्स आहे, आता एकदा एच आला तर हे बघा 3 इंटू 2 रुपीज प्लस 6 रुपीज तिथं गेन झाला आहे त्याला एला, कारण एच पडल्यावर ए घेतोय ना, टी पडल्यावर ए देणार आहे 1.5 रुपये 1.5 रुपीज. ठीक आहे. नंतर अशी केस की ज्याच्यामध्ये दोनदा यायचे, असे 3 केसेस आहेत की ज्या वेळेला दोनदा यायचे आलेले आहेत. तर तसं झाल्यावरती त्याला गेन किती होणार आहे बघा. असं पडलं तर त्याला गेन होतोय 6 रुपीजचा. असं आल्यावरती त्याला बघा 2 एच आहे ना, 2 इंटू 2 रुपीज आणि 1.5 रुपीज मायनस, म्हणजे 4 रुपीज मायनस 1.5 दॅट विल बी 2.5 रुपीज. म्हणजे बघा जर वरची केस तेव्हा आली, कॉईन 3 टाइम्स टॉस केला 3 एच आले तर त्याला गेन आहे 6 रुपीजचा. हे 3 केसेस जर पडले, 2 हेड पडले आणि 1 टेल पडला, कोणत्याही याच्यात 2 हेड टेल हेड टेल हेड टेल हेड हेड अशी कोणती केस आली तरी पण त्या केसमध्ये त्याला काय गेन आहे 2.5 रुपीजचा गेन आहे. नंतर समजा असं झालं की समजा एच टी 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 एच टी 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 एच असं काही झालं तर एक हेड आहे, त्यामुळे 1 इंटू 2 रुपीज त्याला तिथं भेटतील, 2 रुपये भेटले. पण 2 केस अशा आहेत की ज्या वेळेला टी आला आहे हे मायनस होतील, म्हणजे बघा 2 मायनस 3 दॅट इज 1 रुपी, तो मायनसमध्ये राहील, -1 रुपी, म्हणजे इथं तो लॉस राहिला आहे. अशा जर केसेस आल्यात की ज्याच्यामध्ये 2 टेल आणि 1 हेड पडतोय तर त्या केसेसमध्ये त्याला लॉस आहे किती 1 रुपीजचा. आणि समजा अशी केस झाली की तिन्हीच्या तिन्ही टेल आलेत तर 3 इंटू मायनसमध्ये -3 इंटू 1.5 रुपीज दॅट विल बी किती असतील हे -4.5 रुपीज. ओके, एवढा लॉस त्याला होईल जर तिन्ही टेल आलेत तर. आर यू गेटिंग दिस? ठीक आहे. पुढे मग आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण इथे. अ बॅग कंटेन्स 1 रेड अँड 2 ग्रीन बॉल्स. त्याच्यामध्ये 1 रेड आहे आणि 2 ग्रीन बॉल्स आहेत एका बॅगमध्ये. 1 बॉल इज ड्रॉन फ्रॉम द बॅग ॲट अ रँडम. आता 3 बॉल त्याच्यामध्ये आहे, 1 रेड आहे 2 ग्रीन आहेत. 1 बॉल इज टेकन आउट फ्रॉम दॅट बॅगमधून 1 बॉल टेकन आउट केला आहे आणि रँडमली वी डोंट नो इट्स कलर इज नोटेड, त्याचा कलर नोट केला आहे मग. ठीक आहे, रँडमली वी डोंट नो. ठीक आहे. देन बॉल इज पुट बॅक इन टू द बॅग. त्याला काढून बाजूला नाही ठेवलं आहे, त्याला परत त्या बॅगमध्ये टाकलेलं आहे. ओके, आणि परत रँडमली कोणता पण तिथून जो बॉल आहे तो टेकन आउट केला, बाहेर घेतला. ठीक आहे. 1 मोर बॉल इज ड्रॉन फ्रॉम द बॅग ॲट अ रँडम अँड इट्स कलर इज नोटेड. म्हणजे दोनदा ही प्रोसेस केली. लेट एक्स डिनोट द नंबर ऑफ रेड बॉल्स ड्रॉन फ्रॉम द बॅग. एक्स काय आहे, रेड बॉल्स येण्याचे चान्सेस किती आहेत. ॲज डिस्क्राईब अबाउट द डिराईव्ह द प्रोबॅबिलिटी ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. तर आता बघा रेड येण्याचे चान्सेस किती आहेत आणि केसेस काय काय आहेत. सगळ्यात पहिले आपण बॉल्स आर डिनोटेड बाय लेट balls are denoted as R G1 G2. ठीक आहे, या पद्धतीने त्याला समजा आपण म्हणजे 1 रेड बॉल आहे आणि 2 ग्रीन आहे ना, G1 G2. आता पॉसिबिलिटी काय, R G1 R G2, नंतर एक तर पहिले G1 आला तर तो G1 R G1 दोन्ही G1 येतील किंवा मग G1 G2. आता बघा आपण
एकेकाला आपण तिथं कॅरी करूया, आपल्या पद्धतीने लिहू. लेट एस बी द सॅम्पल स्पेस. समजा तो सॅम्पल स्पेस आहे एस, असं आपण म्हणूया. एस इज इक्वल टू सॅम्पल स्पेस कन्सिडर करू आपण. दोनदाच प्रोसेस होते बरं का. समजा पहिला बॉल आपण रेड आला, तो परत टाकला आणि चुकून रेडच आला सेकंड, असं होऊ शकतं ना. तो थोडी बाजूला ठेवणार आहे. रेड आल्यावर परत तो आत ठेवला आहे, परत काढताना रेडच आला. किंवा पहिला रेड दुसरा G1, पहिला रेड नंतर G2. नंतर समजा G1 आला पहिला बाहेर, त्याच्यासोबत R. पहिला G1 आला, नंतर G1च आला, परत G1 आला आणि नंतर G2. समजा पहिला बॉल G2 आला, त्याच्यासोबत R. पहिल्यांदा G2 आला, त्याच्यासोबत G1, आणि पहिल्यांदा G2 आला आणि दुसऱ्यांदा पण कोण आला? G2 आला. असं होऊ शकतं. आलं लक्षात? याला थोडंसं मी इकडंच लिहितो. ओके. सॅम्पल स्पेस किती आला? टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9. मी इथेच लिहितो, तुम्ही याच्या खाली लिहायचं आहे. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 9. लिहून ठेवायचं किती. कळालं ना काय केलं आहे? ठीक आहे, की आर बॉल काढून तोच टाकला तर तो पण परत येऊ शकतो. तसा G1 पण येऊ शकतो. G1 बाहेर आला, तो ठेवला आहे, परत मिक्स केलं, परत काढायला गेलं तर G1च आला बाहेर, असं येऊ शकतं. सिमिलरली फॉर द G2 अँड अदर कॉम्बिनेशन्स. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय आहे बघा, आपल्याला विचारलं आहे की रेड बॉलचे पॉसिबिलिटी किती आहे. तिथं रँडम म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आहे रेड बॉलचे. एक्स डिफाइंड ॲज द नंबर ऑफ रेड बॉल्स. ठीक आहे. लेट एक्स डिफाइंड ॲज द, त्यांनीच सांगितलं ना, नंबर ऑफ रेड बॉल्स. ठीक आहे. बघा, एक्स इज इक्वल टू रेड बॉलसाठी जर आपण बघायला गेला, समजा पहिली केस आपण कन्सिडर करू आर आर. ठीक आहे. याच्यामध्ये लिहू आपण, समजा दोन्ही रेडच आले आर आर, तर किती रेड बॉल आले ह्या केससाठी? 2. नंबर ऑफ रेड बॉल्स आहेत ना, 2 रेड बॉल आलेत. तर नंबर ऑफ रेड बॉल विचारले त्यांनी किती, त्याची पॉसिबिलिटी विचारली. क्वेश्चनमध्ये बघा, जे विचारले त्या पद्धतीनेच करायचं आपल्याला. एक्स डिनोट द नंबर ऑफ रेड बॉल्स. ठीक आहे. मग पहिला जो इव्हेंट झालाय आर आर, त्या आर आर साठी रेड बॉल किती आहेत? 2. नंतर बघू एक्स. बघा, RG1 इज इक्वल टू एक्स, RG2 इज इक्वल टू एक्स. नंतर G1R एक्स, G2R. याच्या प्रत्येक केसमध्ये रेड बॉल किती आहे? 1 आहे, एकदाच आलेला आहे. आणि काही केसेस अशा आहेत, एक्स इज इक्वल टू G1 एक्स ऑफ G1 एक्स ऑफ G2 एक्स ऑफ G2 याच्यामध्ये रेड बॉल किती आहेत? 0 आहे. म्हणजे आधीचे जे काही केसेस आपण लिहिल्या आहेत ना, त्या सगळ्या आपण इथं लिहून काढल्या, की ज्यामध्ये रेड बॉल किती. ही केस, काही केसेस असे की ज्याच्यामध्ये रेड बॉल 2 आहेत, काही याच्यामध्ये 1 आहे, काहीमध्ये रेड बॉलच नाही आलेला आहे. तर ते आपण लिहिले त्या केसेसच्या बाबतीत. कारण एक्स इज अ रँडम व्हेरिएबल विच रिप्रेझेंट्स रेड बॉल, त्यानुसार आपल्याला त्याला वेगवेगळं लिहावं लागलं. मग आता त्याची प्रोबॅबिलिटी डायरेक्टली लिहायची. मग आता बघा, त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कसं येणार लक्ष द्या. देअरफॉर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन इज, इकडे एक्स किंवा एक्स आय असं पण लिहू शकतात. ठीक आहे. एक्स आय, एक्स इज इक्वल टू ए, किंवा फक्त सिम्पली एक्स लिहू शकतात. इथं स्मॉल एक्स. काय काय पॉसिबिलिटी आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ
रैंडम वेरिएबल एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स, ठीक है. ठीक आहे, शेवटी काढू वाटलंच ते हे आपण. ठीक आहे, नंतर बघूया. पहिले बघा बॉल किती आहेत, हे बघा, एक तर 0 1 2, 0 1 2, ठीक आहे. किंवा 2 1 0 काही लिहा, कसंही लिहा, वन अँड द सेम आहे. बघा रेड बॉल काहीच नाही, 0 आहेत, तर त्याची पॉसिबिलिटी किती. असे किती केसेस आहेत की रेड बॉल 0 आलाय, 4 केसेस आहे आउट ऑफ 9. टोटल 9 आहे ना. सॅम्पल स्पेस बघा किती लिहिलं आहे, 9 लिहिलं आहे, ठीक आहे. 1 येईल रेड बॉल, असे केसेस किती आहे, 4 अपॉन टोटल आउट ऑफ, त्याची पॉसिबिलिटी. आणि 2 येणार रेड बॉल, असे केसेस किती, 1 आहे आउट ऑफ 9. आलं लक्षात. दॅट इज द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके. मग आता याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 कडे चाललोय आपण. क्वेश्चन नंबर 3 कडे. 2 cards are randomly drawn with replacement from the well shuffled deck of 52 playing cards. Find the probability distribution of the number of aces drawn. 2 cards are randomly drawn from the with replacement from the well shuffled deck of 52 playing cards. 2 कार्ड आहेत, एक वेल शफल कार्ड आहे. आपण कार्ड्स खेळतो ना, कॅट, काही जण कॅट पण म्हणतात त्याला घरी, ठीक आहे. तर ते प्लेइंग कार्ड्स आहेत ना, त्यातनं 2 कार्ड रॅन्डमली बाहेर काढले त्यातून, ठीक आहे. ओके. ते काढल्यानंतर पुढे काय विचारले, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ एसेस ड्रॉन. दोन्हीच्या दोन्ही एस येण्याचे चान्सेस किती आहे, एक एस येण्याचे चान्सेस किती आहे, आणि काहीच एस, एस म्हणजे माहिती ना मराठीत त्याला एक्का म्हणतात, ठीक आहे. ते येण्याचे चान्सेस किती आहेत, प्रोबॅबिलिटी किती आपल्याला बघायचे. आता सगळ्यात पहिली गोष्ट काय, आउट ऑफ 4 एक्स डिनोट द नंबर ऑफ एसेस अमॉंग द 2 कार्ड्स. लेट एक्स इज द नंबर ऑफ एसेस. नंबर ऑफ एसेस म्हणण्यापेक्षा काय, नंबर ऑफ एसेस अमॉंग द 2 कार्ड्स. Number of aces among the 2 cards. ठीक आहे. ओके, लक्ष द्या, कंटिन्युएशन मध्ये आपण हे चालू ठेवू, त्याच्यामुळे आपल्याला थांबता नाही येणार. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ एस. स्वतः एस येण्याचे चान्सेस किती आहे, लक्ष द्या. प्रोबॅबिलिटी ऑफ एस किती एस असतात रे, 4च असतात. आउट ऑफ किती, बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एस, एस कार्ड येण्याची प्रोबॅबिलिटी किती, 4च कार्ड असतात ना एसचे. तर 4 कार्ड आउट ऑफ 52 ही त्याची स्वतःची प्रोबॅबिलिटी. म्हणजे कोणताही एस, एक कार्ड जर काढायला गेलो आपण सिंगल, 52 कार्ड्स आहेत, एक कार्ड काढायला गेलो तर तो एस येण्याचे चान्सेस किती आहे, 1/13. कारण असे टोटल 4च कार्ड आहे आउट ऑफ 52. नॉन एस येण्याचे चान्सेस किती आहे, की असे हे बघा, एस 4 कार्ड आहे, ते सोडून बाकीचे एस नाही आहेत ना, नॉन एस कार्ड 48 कार्ड्स असतील असे, कारण 52 टोटल आहे, त्यातले 4 एस गेले, तर नॉन एस 48 उरले. तर तो येण्याची प्रोबॅबिलिटी किती, पॉसिबिलिटी किती आहे, तर 48 अपॉन आउट ऑफ 52, ठीक आहे. म्हणजे 12/13 एवढी त्याची पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी यांची. आता आपल्याला बघायचं आहे बघा, हे झाल्यावरती दोन्ही केससाठी आपण बघू. समजा 0 आलं आहे, एक तर हे बघा
दोन कार्ड आपण काढणार आहे. काय होऊन काय होऊ शकतं तिथे? काय होऊ शकतं? दोन्ही कार्ड एस नाही, एक कार्ड एस दुसरं नॉन एस, किंवा एक नॉन एस दुसरं एस. ठीक आहे. आणि नेक्स्ट टाइम आपण करायला गेलो तर दोन्हीच्या दोन्ही एस कार्ड. ओके, असे तुम्हाला तिथं चान्सेस आहेत. तर आता त्यातलं बघूया 0. बोथ आर नॉन एस कार्ड, दोन्ही नॉन एस कार्ड आहेत, ते बघूया आपण. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय भेटेल? नाव प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 0, म्हणजेच प्रोबॅबिलिटी नॉन एस अँड नॉन एस. अँड म्हटले दोन्हीही नॉन एस. तर नॉन एसची प्रोबॅबिलिटी किती इतक्यात बघितलं. नॉन एसची किती आहे? 48/52. पहिल्या कार्डची अँड म्हटलं का इंटू करायचं. दुसऱ्याची पण 48/52. ही त्याची काय झाली? एक मिनटं, याला आपण ते 12/13 ऑलरेडी लिहिलेलं आहे. 12/13 इंटू 12/13 विच इज इक्वल टू 144/169. This is the probability of not getting any S card. दोन्ही कार्ड एस नाही आहे, ही त्याची काय झाली? प्रोबॅबिलिटी. नंतर आपल्याला बघायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 एस कार्ड 1 नॉन एस कार्ड, किंवा 1 नॉन एस नंतर एस. ठीक आहे, बघूया. नाव प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग x इज इक्वल टू 1 म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ पहिलं समजा एस कार्ड आहे आणि दुसरं समजा नॉन एस आहे, और एक तर तसं होईल, किंवा और प्रोबॅबिलिटी ऑफ पहिलं नॉन एस आलं अँड दुसरं आलं एस कार्ड. ह्या दोन्ही केस म्हणजे समजा वेल शफर्ड कार्ड आहे ना, 52 कार्ड्स आहेत, त्यातलं पहिलं कार्ड काढलं ते एस असेल आणि दुसरं काढलं नॉन एस, त्या केसमध्ये तुम्हाला एक एस भेटणार, किंवा पहिलं नॉन एस दुसरं एस. ठीक आहे. मग इथे काय आलं बघा, पहिल्या याच्यामध्ये एस कार्डची प्रोबॅबिलिटी मगाशीच बघितली, किती आहे? 1/13 अँड इंटू 12/13 नॉन एसची, ही एक झाली. और आल्यावर प्लस लिहिता, और आल्यावर काय लिहितो आपण? प्लस. नॉन एस कार्ड 12/13 इंटू 1/13 एस कार्डची, अँड इथे इंटू. मग 1 इंटू 12 12, हिअर इट इज 169. 12/169 दिस विल बी किती याच्या डबल 24/169. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 एस कार्ड. त्याच्यानंतर बघा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग बोथ एस कार्ड्स, एस अँड एस, दोन्ही एस कार्ड आहे. पहिल्याचं एस कार्डचं 1/13 इंटू दुसऱ्याचं पण 1/13, 1/69. दिस इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग बोथ द एस कार्ड्स. ठीक आहे. मग याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तुम्हाला लिहावं लागणार टेबलमध्ये. कसं येईल? देअरफॉर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काय बघा, लक्ष द्या. व्हॉट द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन इज एक्स, पी ऑफ एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स. काहीच नाही, एक पण कार्ड नाही, एक कार्ड आणि दोन्ही कार्ड, काहीच नाही. त्याचं आलं होतं आपण 144/169, 1 साठी आलं होतं 24/169, आणि लास्ट बोथसाठी आलं होतं आपलं 1/169. आणि याचं आपल्याला काय करायचं, डिरेक्टली टेबल ड्रॉ करून घ्यायचं. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आलं लक्षात. हे कितवं एक्झाम्पल झालं आपलं? 3rd. 4th आणि 6th बघायचे 2. ठीक आहे. मग हा पॉईंट जो आहे तो आपला कंप्लीट होतोय. ठीक आहे. 3 एक्झाम्पल बघितले, 2 बघायचे अजून. अ फेअर डाय इज थ्रोन, लेट एक्स डिनोट द नंबर ऑफ फॅक्टर्स ऑफ नंबर्स ऑफ द अप्पर फेस.
अप्पर फेसला जो नंबर येतो त्याचे फॅक्टर्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. क्वेश्चन नीट बघा. नंबर 4 मध्ये एक डाईस थ्रो केलेला आहे. एक डाईस थ्रो केला आहे म्हणजे किती, त्याच्यामध्ये काय आहे, सॅम्पल स्पेस काय येणार 1 2 3 4 5 6. ठीक आहे. नंतर एक्स डिनोट द नंबर ऑफ फॅक्टर्स ऑफ द नंबर ऑन द अप्पर फेस. फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. ठीक आहे. आता त्याची आपण प्रोबॅबिलिटी बघूया. थोडं सिंपल करू बुकपेक्षा आपण याला. लक्ष द्या. लेट एस बी द सॅम्पल स्पेस ऑफ डाईस थ्रोन. किती आला, एस इज इक्वल टू किती आला 1 2 3 4 5 6. हा डाईस थ्रो केलेला आहे त्याचा. अँड एक्स इज द, एक्स डिनोट द नंबर ऑफ फॅक्टर्स ऑफ नंबर. नंबर ऑफ फॅक्टर्स. किती फॅक्टर आहे, नंबर ऑफ फॅक्टर्स ऑफ नंबर ऑन अप्पर फेस. बघा आता याच्यामध्ये काय येत आहे, यामध्ये एक टर्म आपल्याला काय बघायची, लक्ष द्या. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू आपण म्हणूया 1. आता एकच फॅक्टर राहील असा. हे बघा हा 1 म्हणजे हा 1 नाही येतो. या 1चं मिनिंग काय तो समजून घ्या. या 1चा मिनिंग असा आहे की या ठिकाणी जे काय नंबर आहेत याला एकच फॅक्टर आहे. असे कोणते कोणते नंबर आहे, तर 1च असा नंबर आहे ज्याला काय फक्त एक फॅक्टर आहे. 2ला एक फॅक्टर आहे का, नाही. 2ला स्वतःचा एक फॅक्टर आहे आणि 2ला अजून कितीने डिवाइड होतं, 1ने पण डिवाइड होतं. म्हणजे त्याचे 2 फॅक्टर झाले. हा 1 म्हणजे नंबर नका कन्सिडर करू. हा 1 म्हणजे एक्स इज अ नंबर ऑफ फॅक्टर्स. नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत की म्हणजे एकच फॅक्टर आहे असा नंबर कोणता आहे याच्यातला, तर तो फक्त कोण आहे, 1 आहे. मग त्याची प्रोबॅबिलिटी किती येईल 1/6. कारण टोटल किती नंबर्स आहेत 6 आणि असा एकच आहे. ठीक आहे. नंतर अजून पुढचं सांगितलं काही गोष्टी क्लिअर होतील. समजा 2 फॅक्टर असलेले नंबर कोण आहेत की ज्याचे 2 फॅक्टर्स पडतील, किंवा ज्या असा नंबर आहे की ज्याला 2 नंबर्सने डिवाइड होईल, त्याला फॅक्टर्स म्हणतो ना. आता 1चं तर झालं. 2ला 2ने डिवाइड होईल, 2ला 1ने पण डिवाइड होतो. म्हणजे 2 गोष्टींनी डिवाइड होतो, 2 नंबरने डिवाइड. 2 इज अ नंबर सच दॅट ज्याचे फॅक्टर्स 2 आहेत. 3ला 3ने डिवाइड होतो आणि 1ने डिवाइड होतो. 4ला नाही, 4ला 4ने डिवाइड होईल, 4ला 2ने डिवाइड होईल, 4ला 1ने. म्हणजे हा 3 फॅक्टर्स आहेत. त्याला आपल्याला 2 फॅक्टरचा नंबर पाहिजे आहे. असा कोण आहे 5. 5ला 5ने डिवाइड होणार. 6ला तसं नाही, 6ला 6ने होईल, 6ला 3ने होईल, 6ला 1ने. मग 3 फॅक्टर झाले त्याचे. म्हणजे आता बघा याची प्रोबॅबिलिटी किती आली, असे टोटल 3 आहेत आउट ऑफ 6. Probability of having factors 3, those numbers are 4 and 6. इतक्यात बघितलं होतं 2 out of 6. मग इथं तुम्ही त्याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन लगेच लिहू शकता. Therefore probability distribution x आणि त्याचा प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. यामध्ये काय 1 2 3 आणि याचं काय काय इथं दिलेलं बघा
1/6, 3/6 म्हणजेच याला डायरेक्टली लिहू 1/2. ठीक आहे, 3/6 लिहा आणि 2/6 लिहा. ओके, हे त्याचं काय आलं, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन आलं. ओके, मग अशी जसं आपण डायग्राम काढलं होतं तसं, दॅट्स इट, बाकी काय नाही. आणि याच्यामध्ये नाही, 6ला बघा 2ने डिवाइड होईल, 6ला 3ने डिवाइड होईल, 6ला 6ने डिवाइड होईल. त्याचे 4 फॅक्टर्स. इथं थोडं चुकलं आहे आपलं. थोडं चुकलेलं आहे, आपण जरा लिहून घेऊ, ते क्लिअर करून घेऊ. 4च असाय ज्याचे फॅक्टर आहेत. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ फॅक्टर 4 फॅक्टर्स पडतील असा नंबर कोणता आहे, 6, की ज्याचे 4 फॅक्टर आहे. कारण 6ला 1ने डिवाइड होईल, 6ला 6ने डिवाइड होईल, 2ने डिवाइड होईल, 3ने पण होईल, असे 4 फॅक्टर आहेत, म्हणून 1/6. मग त्याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन जे आहेत आपण ते नेक्स्ट याच्यावर लिहू. देअरफॉर probability distribution is x, p of x is equal to small x. इथे 1 2 3 4. ठीक आहे, 1 हा 1/6 होता. हे किती आहे, असे याचे किती होते, 3/6. बरोबर आहे. याच्यानंतर काय, 1/6 1/6 1/6 1/6. ओके, असे होते. आता हा झाला याचा पार्ट. याला व्यवस्थित तुम्ही ब्रॅकेट करा इथे. ओके, त्यानंतर बघा लास्ट फक्त तुमचं इथं उरलेलं आहे काय, यातला नंबर 6, की जे सोपं एक्झाम्पल आहे, जास्त अवघड नाही आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. आणि याला इम्पॉर्टंट मार्क करा. नंबर 6ला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, त्यातलं तुम्हाला विचारले फर्स्ट के फाइंड आउट करा. आता मला सांगा, समेशन ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू किती असतं, 1. सगळ्यांची ॲडिशन प्रोबॅबिलिटीची 1 आली पाहिजे. देअरफॉर इथं काय होईल, 0.1 प्लस के प्लस 2k प्लस 2k प्लस के शुड बी इक्वल टू 1. सगळ्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन 1 आली पाहिजे. म्हणजे किती झाले, 4 5 6. 0.1 प्लस 6k इज इक्वल टू 1. देअरफॉर 6k इज इक्वल टू 0.9. 0.1 तिकडे गेला, 1 मधून गेल्यावरती 6 इज 0.9 अपॉन 6. देअरफॉर k इज इक्वल टू 3ने जर डिवाइड केलं तर नाही, 3ने डायरेक्ट 6नेच डिवाइड होईल. तुम्हाला 0.15 भेटेल आन्सर. किती आलं, 0.15. ठीक आहे, दिस इज वॉट 0.15 इज द के. आता तुम्हाला विचारलं की प्रोबॅबिलिटी ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स लेस दॅन 2. लेस दॅन 2 2 घ्यायचा नाही आहे, 2 पेक्षा कमी असलेले, त्याची प्रोबॅबिलिटी किती, 0.1 प्लस के. किती, फक्त 0.1 प्लस के. आपण लिहूया बघा. सेकंड, प्रोबॅबिलिटी ऑफ रँडम व्हेरिएबल विच इज लेस दॅन 2. लेस दॅन 2 म्हणजे कोण रे, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 दिलाय तिथे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 1 दिलाय तिथे. आता 0 किती आहे, 0.1 आणि हा किती आहे, के. के किती तुमचा, 0.1 प्लस 0.15 म्हणजे किती झालं, 0.25. दिस इज प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 2. इक्वल टू 2 नव्हतं ते. ठीक आहे, लेस दॅन 2 आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं क्वेश्चन काय दिलाय त्यांनी तिथे, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. म्हणजे 3 पण घ्या आणि त्याच्या पुढचं पण घ्या, एक्सची व्हॅल्यू 3 आणि 4. ठीक आहे, बघूया. नाव प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 3 पण घ्यायची तुम्हाला आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 4. आता हा किती, 3 किती आहे, 2k आहे तुमचा. बरोबर आहे, 2k प्लस
2k प्लस के म्हणजे 3k आहे. 3 इंटू 0.15 म्हणजे किती झाले 0.45 प्रोबॅबिलिटी एक्स इज ग्रेटर दॅन 3 रँडम व्हेरिएबल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं सांगितलंय नंबर 4 की इक्वल टू 1 इतकं घ्या. म्हणजे बघा एक्स इज ग्रेटर दॅन 1 अँड इक्वल टू 1 इतकं घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त. आणि लेस दॅन 4 म्हणजे 4 घ्यायचा नाही. म्हणजे 1ला पकडा, 2ला पकडा, 3ला पकडा. ठीक आहे. लक्ष द्या. आता इथं बघा हा कितवा होता, सेकंड नंतर हा थर्ड होता. फोर्थ बघतोय. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 1 अँड इक्वल टू 1 लेस दॅन 3 म्हणजे बघा प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 1 आय थिंक एक्स इज इक्वल टू 1 साठी ती के आहे. इथे 2k आहे, इथे पण 2k. तरी एकदा चेक करून घेऊ आपण तेच आहे का. के 2k 5k झाले. ठीक आहे. विच इज इक्वल टू 5k 5 into 0.15 विच इज इक्वल टू 0.75 याचा आन्सर आला. आणि त्यातलं लास्ट काय विचारलंय तुम्हाला एफ ऑफ 2. तर एफ ऑफ 2चं मिनिंग तुम्हाला सांगतो काय लिहिताना. नंबर 5 एफ ऑफ 2 मीन्स पी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2 असा होता. एफ ऑफ 2 म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 घ्या, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 घ्या, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 हे पण घ्या. म्हणजे किती झालं, हा 0.1 आहे, हा के आहे, हा 2k आहे. ठीक आहे. 0.1 प्लस 3k विच इज इक्वल टू 0.1 प्लस 3 इंटू 0.15 विच इज इक्वल टू 0.1 प्लस 0.45. सो फायनली इट्स आन्सर विल बी 0.55. ओके. हे त्याचं आन्सर आले. सो दिस इज द फायनल आन्सर. हे जे काय आपण आउट ऑफ 6 5 एक्झाम्पल केले, 5वं सोडून डायरेक्टली 6वं घेतलं होतं चौथ्यानंतर. हे सगळेच्या सगळे तुम्हाला लिहून काढायचे. चला लिहून घ्या पटकन फास्टमध्ये. ओके.